आज या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू जलसागर डिंबे डावा कालवा माळुंगे पडवळ गावामध्ये या ठिकाणी माळुंगे पडवळ गिरवली जो रस्ता जातो त्या रस्त्या उदरमाळा या ठिकाणी हा सिमेंटचा पूल आपण पाहिलाच असेल। या ठिकाणी भरपूर जुना 1991-92च्या सुमारास या पुलाचं दगडी बांधकाम झालं होतं आणि त्यानंतर गेली 6-7 वर्ष हा पूल अत्यंत निकृष्ट दर्जामध्ये होता। त्याचे कठडे तुटलेले होते, मधले पिलर तुटलेले होते। 2-3 वर्षापूर्वी आम्ही स्वतः या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे श्रीयुत कडुसकर साहेब आणि इदालचे कोण शाखा अभियंता असतील शाखा अभियंता असतील यांच्याशी संपर्क साधला होता, पत्रव्यवहार केले होते। ग्रामपंचायतीने सुद्धा या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार केले होते का माळुंगे पडवळच्या आधी जे सिमेंटचे पूल आहे, जे लोखंडी पूल आहे त्याची दुरावस्था एकदम बिकट आहे आणि या ठिकाणी दिवसाच्या सुमारास वाहतूक चालू असताना पुढे 2 वाड्या आहे, घायाळमाळा आहे, बेंदवस्ती आहे आणि हा पुढे रस्ता कोंबडवाडी गिरवलीकडे जातो। या ठिकाणी मजुरांची ये जात होत असती, हजारो हेक्टर क्षेत्र या ठिकाणी वरती आहे, शेतकऱ्यांना यावं जावं लागतं। तर वारंवार मुद्दा हाच उपस्थित होतोय का 2 वर्षापूर्वी ह्या पुलाची मागणी केली होती, परंतु पाटबंधारे विभागाने याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तात्पुरत्या स्वरूपात साधे गवंडी बघून या ठिकाणी 2-4 दगड लावून पुलाचं काम डागडुजी केली असं दाखवलं गेलं। परंतु आज एक मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली। या ठिकाणी मुलं काही खेळत होती आणि मुलं खेळत असताना ज्यावेळेस हा आवाज झाला मुलं पळाली आणि आज मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली। या ठिकाणी लोकांचा संपर्क आता तुटलेला आहे। 2 वाड्या, एक गाव, अजून एक मोठी कोंबडवाडी या ठिकाणचा संपर्क तुटलेला आहे। तरी पाटबंधारे विभाग झोपलेला आहे आणि प्रत्येक वेळेस सांगत असतं आम्ही एवढे हजारो कोटी रुपये टाकलेत ह्या डाव्या कालव्यासाठी, परंतु या ठिकाणी कुठंच डागडुजी झालेली दिसत नाही आणि जिथं करायची तिथं पाटबंधारे विभाग करीत नाही आणि जिथं खरी गरज आहे त्या ठिकाणी काम मात्र करत नाही। या पुलाची आपण दुरावस्था पाहतोय का हा पूल त्याच वेळेस केला असता तर आज या लोकांची गैरसोय टळली असती। आज या ठिकाणी ह्या माळ्यातलं एक लग्न होतं आणि त्या लग्नामुळं इथं लोकांची ये जा कमी होती, लग्नाला लोक असल्यामुळं, नाहीतर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती। आणि मग याला जबाबदार कोण? कारण या ठिकाणी पाटबंधारे विभाग आपला हात वरती करून नेहमीप्रमाणे हात झटकत असतात। या ठिकाणी हा डावा कालवा आमच्या जमिनींमधून त्यावेळेस गेला, आमच्या जमिनी गेल्या, सगळ्या गोष्टी गेल्या, परंतु हे पाणी खाली नगरक जाते। हा मुद्दा पुन्हा आपण घेऊ असं वाटतो का? नगरक पाणी नेण्यापेक्षा इथलच्या लोकांना काय अडचणी आहे? या पाटाचं पर्क्युलेशन खाली बंद झालेलं आहे, तर ओढ्या नाल्यांना सुद्धा पाणी नाही आहे या पाटामुळं। पूर्वी यायचं जिथं डागडुजी करायची तिथं पाटबंधारे विभागाने डागडुजी केली नाही। जिथं कृत्रिम स्रोत होते, वड्या असतील, झुऱ्या असतील, त्या ठिकाणचे बंद केले आणि ह्या पुलाच्या दुर्घटना आपण ही घडली। आता ह्या लोकांना पर्यायी मार्ग नाही, तरी या पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना सर्वांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी त्वरित उद्या पर्यायी पुलाचा या ठिकाणी मार्ग काढून द्यावा। या ठिकाणी कॅनॉलचं पाणी बंद करून पर्यायी पुलाचा मार्ग देऊन उद्याच्या उद्या युद्ध पातळीवर या ठिकाणी पुलाचं काम चालू करून या ठिकाणी लोकांच्या शेतात माल आहे, त्यांची गरज झाली, माल काढायचे कशी काय? या ठिकाणी पर्यायी एक रस्ता लोखंडी पूल आहे, त्याची सुद्धा पत्रे सडलेली आहेत। त्या ठिकाणावरून धोकादायक पद्धतीने लोक मोटरसायकली नेतात, परंतु या गोष्टीकडे कुणीच गांभीर्याने घेत नाही। पाटबंधारे विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने खरं तर घेतलं पाहिजे आणि भविष्यात जर अशा काही दुर्घटना घडल्या तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पाटबंधारे खात्याचे जे अधिकारी असतील, महिदालचे शाखा अभियंता असतील किंवा पाटबंधाऱ्याचे विभागाचे एक्झिक्युटिव्ह असतील, यांच्यावर ग्रामस्थ नक्कीच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतील आणि ही आम्ही त्यांना इशारा देतो। आणि या त्वरित या पुलाचं मार्ग उद्यापासून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी मोऱ्या टाकून, मुरुम टाकून हा रस्ता पलीकडे जाण्यासाठी चालू करण्यात यावा आणि उद्यापासून नवीन पुलाचं काम चालू करण्यात यावा असा इशारा आम्ही पाटबंधारे विभागाला देत आहे। अन्यथा पाटबंधारे विभाग या ठिकाणी आम्ही हे पाणी बंद करू आणि जे पुढं पाणी जाते इथून पुढं पाणी बी जाणार नाही, काही नाही। आमच्या जमिनींमधून जर कॅनॉल जातोय ना, आम्हाला सुखसुविधा जर कॅनॉलच्या बाबतीत भेटत नसतील तर आम्ही या ठिकाणी पाटबंधारे विभागाचा निषेध करतो। या पुलाचं काम उद्यापासून चालू व्हावं असा इशारा आम्ही देत आहे आणि नाही चालू केलं तर उद्या आम्ही पाटबंधारे विभागाच्या ऑफिसमध्ये नारंगावमध्ये आहे ना आंदोलनासाठी बसू, ही त्यांना ग्वाही देतो। आम्ही माळुंगे पडवळचे रहिवासी असून या रस्त्याने आमची हा पूल पडलेला आहे पहा आमच्या मागं।
आम्ही वरती राहतो गाळ वस्तीमध्ये बेंदमध्ये. पाटबंधारे खात्यामध्ये कित्येक वेळा तक्रार दिल्या. बाबाची चाचकरणी अर्ज केले, त्यांनी बाईट दिल्या. बरीचशी विनंती पाटबंधारे खात्याला केली, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. अखेर शेवटी जे व्हायचं नाही ते झालं. हा पूल पाडला. इथून पुढं जवळजवळ 100-500 लोकांची वस्ती आहे आणि त्यांना जाण्या येण्याची सोय नाही आहे. पोल्ट्री फार्म आहेत गावामध्ये. अतिशय विनंती करून कोणी दखल घेतलेली नाही आहे. आणि आता आम्ही जायचं कसं, यायचं कसं, हे पाटबंधारे खात्यांनी सांगावं. काय पाटबंधारे खात्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही वरच्या साईडला जायचं कसं, यायचं कसं. ना टू व्हीलर जाऊ शकत, ना फोर व्हीलर जाऊ शकत, काही जाऊ शकत नाही. एकदम संपर्क तुटलेला आहे. आता जवळजवळ 2 वस्त्या आणि 10 ते 12 पोल्ट्री फार्म आहेत. त्यांचं जाणं येण्याचं रोजचं खाद्य पुरवणं किंवा दूध घालायला जाणं, आमचं गावामध्ये येणं जाणं सर्व काही बंद झालेलं आहे. तरी लवकरात लवकर पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीने लक्ष द्यावं आणि हे काम पूर्ण करावं. आज योगायोगाने वरती आमच्या वस्तीमध्ये राहणारे आंबटकर, त्यांचं लग्न आहे कळमला. तर नवरदेव येणार कसा आणि पुन्हा संध्याकाळी येणारी पाहुणे ते परत पुन्हा गावाकडे जाणार कशी आणि येणार कशी. नवरदेव घरी कसा आणायचा हा मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे. आणि इतकी बिकट अवस्था, दुर्दैवाने एखादी जीवितहानी या पाटामध्ये झाली नाही. ह्या पाटामध्ये एखादी जीवितहानी झाली नाही एवढंच. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38.